काय समजत स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर आपण कधी सुरू केलं? 7-8 वर्ष झाली. सुरुवात कशी झाली याची? तिचे पप्पा पहिले मुंबईला होते ना? मग? गाडी लागली ती कंपनीला तेव्हा. अच्छा, मग हॉटेल व्यवसायाकडेच कसं काय तुम्ही मिळाला? म्हणजे सुरुवात कशी झाली सांगा तुम्ही. तिथं आधी अकॅडमी होती ना. बरं, हा आपण एक अकॅडमी होती. हा, त्या काकांनी सुचवलं. अगोदर एवढंच होतं, तेवढं होतं. आता मग वाढवलं तेव्हा इथं होतं. 10x10च फक्त हे होतं. आणि तुमची क्वालिटी भारी असते सगळ्याची. काय काय बनवता तुम्ही? काय असतं एवढं प्रॅक्टिस मध्ये कांदा भजी, बटाटा भजी, मिसळ, वडा सांबार. आता तुम्ही एवढं सगळं करून मुलींना चांगलं शिकवलं. धनुजा इंजिनियर झाली, दुसरी आमच्या शेवटच्या वर्षाला समृद्धी बीकॉमच्या लास्ट इयरला, आणि तुझं एम जे आहे ते भरती पोलीस भरती, आणि ती पलीकडची डी फार्मसीला फर्स्ट इयरला, आणि दादा आता 8वीत. हे तुम्ही दोघं करत असताना मुलींची खूप चांगली साथ मिळते तुम्हाला. काय सांगाल त्याच्याविषयी तुम्ही? काय काय करतात पोरी? सगळे हँडल करतात. तिथं पण घरी सुद्धा करतात, शेतातलं पण करतात, आणि हॉटेलमधलं पण सगळं जमतं त्यांना बऱ्यापैकी. 4 व्हीलर चालवतात, तिकीट 2 व्हीलर चालवतात. समृद्धी आई वडिलांना मदत करताना कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. एवढं कष्ट घ्यायचं त्याने आपण त्यांना थोडीशी मदत करू. हो. पुढे येऊन बोलतात, पुढे येऊन बोल. भरपूर गिराईक असतं की जे म्हणतं मुलींना इथं कशाला ठेवता कामाला वगैरे, पण आम्हाला पण लाभ वाटत ना. आम्ही पप्पा नसलं तरी आम्ही चहा द्यायला जातो. आता स्वतःचं म्हणलं करावंच लागते ना. दुकानामुळे आता आम्ही शिकते. दुकाने हॉटेल याच्यामुळे तुमचे शिक्षण तुम्हाला करता येतं. सगळं शिकवलंय मम्मी पप्पाने. रानातल्या आम्हाला 2 व्हीलर जमती, 4 व्हीलर जमते, सगळं जमतं आम्हाला. घरातलं पण सगळं स्वयंपाक करतात. आई वडिलांना कौतुक वाटतं. मम्मीला कौतुक आता वाटतं. कीर्तन पिक्चरचं शूटिंग तिथं पण तुमची मदत हो, होते. तिथं पण ऑर्डर आली होती ना वडापावची, आम्ही सगळी देत होतो. चहा नाश्ता पार्सल देत होत्या मुली पण. त्यांना खूप ऍक्टर येऊन गेले आता. हार्दिक जोशी होता, आणि कोणतरी ते अभिनेत्याचं नाव नाही माहित. सगळे कलाकार भेटले आणि आपल्या हॉटेलवरच आस्वाद सगळ्याचा घेतलाय त्यांनी. नंतर आले तर इथे येतील निश्चितपणे. हो येणार. अशी सेवा आपली ग्राहकांची आपल्या हातून होत राहू. चांगले चांगले पदार्थ आपल्या प्रोत्साहितांना त्याचा आस्वाद घ्यायला मिळो. धन्यवाद. आम्ही तिघी बहिणी आहे. आम्ही तिघी पण न लाजता सगळी कामं करतो. घरातली करतो, रानातली करतो, दुकानातली करतो. कधी कधी पप्पांना रानात जर गरज पडली तर आम्ही तिघी म्हटलं तरी संध्याकाळचं रानात, दिवसभर दुकान ओपन असतं ना आमचं, मग दिवसभर भेटत नाही. त्यामुळे आम्ही मग इथलं दुकानातलं आवरून संध्याकाळचं मग रानात जातो काम करायला. आता मध्ये एक पिक्चरचं शूटिंग होतं, मी वारकरी या पिक्चरचं. मग तिथले सगळे प्रोड्युसर वगैरे जे हिरो वगैरे होते ना, त्यांना त्यांचा नाश्ता जेवण काय असेल ते सगळं आमच्या दुकानातूनच होतं. पण त्यांना पण खूप आवडायचं. ते पण बोलले 3 दिवसच होते, पण त्यांना खूप आवडलं ते सगळं. पुन्हा अजून काय कीर्तन आता परत ते कीर्तन एक मूवी येणार आहे, त्याची ती पॅडी दादा आहेत ना, ते पण सांगत होते तुमच्या मुली खूप कष्टाळू आहेत वगैरे, तुमचा नाश्ता वगैरे खूप आवडतो असं तसं खूप काय बोलत होते. जे कोणते काम करत न लाजता आपण लाजायचंच नाही. म्हणजे वाटतच नाही, कारण की कष्ट केले ना मम्मी पप्पाने, खूप कष्ट केले. मम्मी तर अगोदर रानात जायची,
नंतर मग जेव्हापासून हॉटेल झाले ना तेव्हापासून जरा नाही आम्हाला या घरात राहायला भेटते, नाही तर आम्ही पत्र्याच्या शेड मध्येच राहणार होतो. पप्पा पण बोललेले. अच्छा. खूप छान वाटते. कष्टाचं फळ आहे हे. कष्टाचं फळ आहे हे. हो. आणि 8 मार्चला महिला दिन आहे. हा. त्या महिला दिनाच्या निमित्तानं एक आदर्श तुमच्या माध्यमातून उभा हो. राहतो. बरोबर आहे ना? कोणतंही काम करताना लाजू नका. प्रामाणिकपणे करा.